नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण TYBA या वर्गातील सेकंड टर्म मधील प्रकरण क्रमांक 5 नोकरशाही या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये प्रशासकीय सुधारणा या सब टॉपिक मध्ये शास्त्रीय व्यवस्थापन आणि संघटना व कार्यपद्धती या संदर्भात आपण आढावा घेणार आहोत. आधुनिक काळामध्ये सर्वच राज्यांनी आपले प्रशासन अधिक कार्यक्षम व लोकाभिमुख बनवण्याचा प्रयत्न हा सुरू केलेला आहे. कारण आधुनिक काळामध्ये जी काही राजकीय व्यवस्था आहे त्या राजकीय व्यवस्थेचं स्वरूप हे कल्याणकारी राजकीय व्यवस्था बनलेलं आहे. त्यामुळे 19व्या शतकापर्यंत प्रशासनामध्ये काही फारशी सुधारणा घडून आलेली नव्हती. जुन्या काळातील प्रशासन हे पोलिसी स्टेट स्वरूपाचं होतं, परंतु आधुनिक काळात विशेषतः दुसऱ्या महायुद्धाच्या नंतरच्या कालखंडामध्ये प्रशासनामध्ये सुधारणेच्या कार्याला खऱ्या अर्थाने गती प्राप्त झाली व सुरुवातीच्या कालखंडामध्ये औद्योगिक व्यवस्थापन आणि खाजगी व्यवस्थापन यामध्ये काही सुधारणा करण्याचे प्रयत्न झालेले होते. जे काही औद्योगिक कारखाने असतील, उद्योगधंदे असतील, तर यांचं जे काही प्रशासन आहे तर त्या प्रशासनामध्ये सुधारणा घडून त्यातून काही प्रशासनाचा विकास करण्यावरती सुरुवातीच्या काळात भर दिला गेला. मग औद्योगिक आणि खाजगी प्रशासनामध्ये ज्या काही विविध सुधारणा केल्या गेल्या तर त्या सुधारणा लोक प्रशासनामध्ये सुद्धा करण्याचा प्रयत्न केला गेला. त्या पद्धती लोक प्रशासनाला स्वीकारल्या गेल्या. त्या माध्यमातून लोक प्रशासन सुद्धा अधिक कार्यक्षम बनते किंवा अधिक कार्यक्षम बनू शकते अशा प्रकारचे एक नवीन विचार समोर येऊ लागला. त्यामुळे मग प्रशासकीय व्यवस्थापनामध्ये या सुधारणा घडून आणण्यासाठी विविध स्वरूपाच्या उपाययोजना स्वीकारण्यात आल्या व त्यात विशेष करून पुढील प्रकारे 3 उपाययोजना स्वीकारून या प्रशासनामध्ये सुधारणा केल्या गेल्या. यामध्ये पहिला जो काही प्रकार आहे तो म्हणजे प्रशासकीय संघटनेमध्ये रचनात्मक सुधारणा करणे. दुसरा प्रकार आहे प्रशासकीय कार्याच्या पद्धतीमध्ये किंवा कार्यप्रणालीमध्ये सुधारणा घडून आणणे आणि त्याचबरोबर प्रशासकीय संघटनेमध्ये कार्य करीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नीतिधैर्यामध्ये सातत्याने सुधारणा घडून आणणे. या 3 प्रकारच्या सुधारणा किंवा ह्या 3 प्रकारच्या उपयोजनांच्या माध्यमातून प्रशासनामध्ये सुधारणा करण्याचं निश्चित ठरवलं गेलं. हे शास्त्रीय पद्धतीने म्हणजे सायंटिफिक मॅनेजमेंटच्या माध्यमातून प्रशासनामध्ये सुधारणा करण्याचं ठरलं गेलं. म्हणजे प्रशासनामधील जो काही कर्मचारी वर्ग आहे तो आपल्या कामाविषयी जर समाधानी नसेल तर कोणत्याही प्रकारची प्रशासकीय सुधारणा घडवून आणणे हे शक्य होत नाही. म्हणूनच प्रशासकीय सुधारणेचा संबंध हा मानवी घटकाशी येत असतो. संघटनेतील कर्मचारी आपले कार्य जर मन लावून करत असतील तर प्रशासकीय सुधारणा ज्या आहेत या निश्चितपणे सहज शक्य आहेत असाही एक नवीन विचार हा निर्माण होऊ लागला. प्रशासकीय सुधारणा घडवून आणण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये जबाबदारी निर्माण होईल अशी व्यवस्था निर्माण करणं एक आवश्यक वाटू लागलं. त्या प्रशासकीय कार्यामध्ये संघटनेमध्ये त्या संरचनेमध्ये सुधारणा घडून आणण्याबरोबरच कार्यपद्धतीमध्ये सुद्धा बदल करावे लागतात. तसेच सेवकांचे या कामाप्रती मनोधैर्य जे आहेत काम करत असताना त्यांच्यामध्ये जो काही आत्मविश्वास आहे मनोधैर्य आहे त्यामध्ये वाढ करून त्यांच्यामध्ये जबाबदारीची जाणीव ही निर्माण करावी लागली. ह्या शास्त्रीय व्यवस्थापनाच्या माध्यमातून हे सुरू झालं. शास्त्रीय व्यवस्थापन ही प्रशासकीय सुधारणेतील एक महत्त्वाची चळवळ ही मानली जाते. या व्यवस्थापनाच्या प्रशासकीय क्षेत्रामध्ये वैज्ञानिक पद्धतीचा स्वीकार करून प्रशासनाची कार्यक्षमता वाढवणे हा एक शास्त्रीय व्यवस्थापनाचा महत्त्वाचा उद्देश आहे. प्रशासनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुधारणा घडवणे यास शास्त्रीय व्यवस्थापन असे म्हणतात. शास्त्रीय व्यवस्थापन म्हणजे नेमके काय तर प्रशासनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुधारणा घडवून आणणे म्हणजेच शास्त्रीय व्यवस्थापन होय.
औद्योगिक व व्यावसायिक व्यवस्थापनामध्ये शास्त्रीय दृष्टिकोन हा उपयुक्त ठरला. तेथील आर्थिक उत्पादनास विकास घडवून आणण्यासाठी हा शास्त्रीय व्यवस्थापनाचा दृष्टिकोन जो आहे हा अतिशय फायदेशीर ठरला. त्यामुळे राज्याच्या प्रशासन क्षेत्रामध्ये सुद्धा ही शास्त्रीय व्यवस्थापनाची पद्धती ही निश्चितपणे उपयुक्त ठरेल असा दृष्टिकोन बाळगून प्रशासनामध्ये ह्या शास्त्रीय व्यवस्थापनाचा स्वीकार केला गेला. या शास्त्रीय व्यवस्थापनाच्या चळवळीला ही चालना देण्याचं काम F.W. टेलर या विचारवंतांनी सुरू केली. त्यानंतर हेनरी फॅयल, एल्टन मेयो, मिस मेरी पार्कर फॉलेट या विचारवंतांनीही शास्त्रीय व्यवस्थापनाच्या चळवळीचा पुरस्कार केलेला होता. या शास्त्रीय व्यवस्थापन चळवळीचे स्वरूप जाणून घेण्यासाठी F.W. टेलर हे अमेरिकन विचारवंत आहे. त्यांचे या शास्त्रीय व्यवस्थापनाच्या संदर्भात काय मत आहे हे जाणून घेणं अतिशय आवश्यक आहे. शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक या नात्याने F.W. टेलर यांना ओळखले जाते. शास्त्रीय व्यवस्थापनाची जी काही योजना आहे ती फ्रेडरिक टेलर यांनी मांडली असली तरी शास्त्रीय व्यवस्थापन ही संज्ञा प्रथम लुईस डी ब्रिडिस यांनी वापरली होती. फ्रेडरिक टेलर यांचा अ प्राइस रेट सिस्टीम हा पहिला पेपर 1895 मध्ये प्रसिद्ध झाला. पुढे त्याने व्यवस्थापनावर काही पेपर प्रसिद्ध केले. 1911 मध्ये टेलरचा प्रिन्सिपल्स ऑफ मेथड ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट हा जो ग्रंथ प्रसिद्ध झाला. तर या ग्रंथामध्ये टेलरने शास्त्रीय व्यवस्थापनात योजनेच्या विविध तत्वांचा उहापोह केलेला आहे. औद्योगिक क्षेत्रातील जे काही व्यवस्थापन आहे तर त्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या कार्यपद्धतीमध्ये प्रशासनातील उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी शास्त्रीय व्यवस्थापनाचा पद्धतीचा वापर करणे उपयुक्त ठरते असे मत या टेलर यांनी मांडलेले आहे. याचबरोबर टेलरने हा शास्त्रीय व्यवस्थापन दृष्टिकोन समजावून सांगण्यासाठी पुढील काही तत्वे निश्चित सांगितलेली आहे. तर प्रत्येक कार्यामध्ये शास्त्रीय पद्धतीचा स्वीकार करणे. टेलरच्या मते उत्पादन वाढवण्यासाठी आणि कामगारांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ घडवून आणण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा आणि तत्वांचा वापर करावा. कार्यात्मक संघटन करून कामगारांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यावी. तसेच कामाचे स्वरूप, दररोजचे उत्पादन, काम पूर्ण करण्यास लागणारा वेळ, कामगारांची विश्रांती, कामगारांची मजुरी, उत्कृष्ट दर्जाची यंत्रसामग्री इत्यादी बाबतीमध्ये शास्त्रीय पद्धतीचा वापर करून कामाचा दर्जा आणि उत्पादन क्षमता वाढविता येते असं टेलर यांनी मत व्यक्त केलेलं आहे. त्याचबरोबर कामगारांची निवड व प्रशिक्षण हे शास्त्रीय पद्धतीने करणे हेही एक महत्त्वाचं तत्व टेलर यांनी सांगितलेले आहे. टेलर यांच्या मते कामगारांची भरती करताना शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करावा. योग्य व पात्र उमेदवार निवडण्यासाठी त्यांची पात्रता, योग्यता ही पडताळून पाहावी आणि विविध शास्त्रीय पद्धतींचा आणि तत्वांचा वापर करून कामगारांची निवड करण्यात यावी. तसेच निवडलेल्या कामगारांना शास्त्रीय पद्धतीने प्रशिक्षण देऊन कामाचे स्वरूप, जबाबदारी, कार्यपद्धती यांचे ज्ञान करून द्यावे. प्रशिक्षणामध्ये आधुनिक पद्धतीचा अवलंब करावा. म्हणजे जे काही कर्मचारी वर्ग आपण नियुक्त करणार आहोत तो कर्मचारी वर्ग हा सुशिक्षित असलाच पाहिजे. त्याचबरोबर त्याला काहीतरी स्किल आलं पाहिजे. लिपिक पदासाठी टंकलेखक असेल, कॉम्प्युटरचं, संगणकाचं हे ज्ञान जे आहे हे आवश्यक असलं पाहिजे. म्हणजे ह्या कुठल्याही पोस्टचं जे काही पद रिक्त पदे भरत असताना त्या शास्त्रीय पद्धतींचा म्हणजे अवलंब करून म्हणजे त्या काही जर स्किल त्या व्यक्तीच्या अंगी असेल तर ते कामाची जी काही गती आहे ही गती निश्चितपणे सुधारेल आणि त्याच्याकडून जी काही आपल्याला अपेक्षा आहेत त्याची कार्यक्षमता आणि उत्पादन क्षमता ही निश्चितपणे
प्रशासनामध्ये या गोष्टी येतील. म्हणूनच टेलर यांनी ही कामगारांची निवड करत असताना किंवा त्यांना प्रशिक्षण देत असताना हे शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केला पाहिजे असे मत व्यक्त केलेले आहे. त्याचबरोबर व्यवस्थापन व कामगार यांच्यामध्ये कामाचे समान विभाजन करणे. म्हणजे ह्या टेलरच्या मते व्यवस्थापन आणि कामगार यांचे जे काही काम आहे त्या कामाचे व जबाबदारीचे समान वाटप केले पाहिजे. कामाचे विभाजन अशा प्रकारे करावे की व्यवस्थापक व कामगार आपापली कार्य योग्य पद्धतीने करू शकतील. तसेच कामाचे विभाजन शास्त्रीय पद्धतीने केले तर त्यांच्यामध्ये संघर्ष, तणाव किंवा मतभेद याला जागा राहणार नाही. त्याचबरोबर व्यवस्थापन आणि कामगार यांच्यामध्ये सहकार्य निर्माण होणं हे सुद्धा आवश्यक आहे. तर टेलर यांच्या मते व्यवस्थापक किंवा कारखानदार आणि कामगार वर्ग जो आहे यांच्यामध्ये सहकार्याची भावना किंवा आत्मीयतेची भावना ही वाढीस लागणे आवश्यक आहे. परस्परांमध्ये विश्वासाचं नातं निर्माण झालं पाहिजे. कारखानदार व कामगार यांच्या जी काही मनोवृत्ती आहे त्या मनोवृत्तीमध्ये परिवर्तन घडवून आणून परस्पर संबंध सुधारल्याशिवाय उत्पादनामध्ये वाढ होणार नाही. म्हणजे कामगार आणि कारखानदार यांच्यामध्ये जर संघर्ष असेल तर उत्पादनाला किंवा प्रशासनाला निश्चितपणे खीळ बसू शकेल. मग त्यासाठी टेलर यांनी सांगितले की यांच्यामध्ये जे काही परस्पर संबंध आहेत ते संबंध सुधारले गेले पाहिजे. त्यांच्या कामाप्रतीच्या मनोवृत्तीमध्ये बदल झाला पाहिजे. कामगारांच्या मनामध्ये कारखानदाराविषयी पूर्वग्रह दूषित असा भाव नसला पाहिजे. त्याचबरोबर कारखानदाराच्या मनामध्ये सुद्धा नोकरदार वर्गाच्या विषयी पूर्वग्रह दूषित विचार हा असता कामा नये. त्या दोघांमध्ये परस्पर समन्वय असला पाहिजे. निरोगी वातावरण तयार झालं पाहिजे. तरच प्रशासनामध्ये किंवा उद्योगधंद्यामध्ये कामाची निश्चितपणे वाढ होईल, कामात विकास होईल, कार्यक्षमता सुद्धा वाढीस लागेल. त्याचबरोबर विभेदात्मक कार्यानुसार मजुरी देणे. म्हणजे मजुरांना त्यांच्या कामाबद्दल मजुरी देत असताना शास्त्रीय पद्धतीचा स्वीकार करावा. कार्याच्या स्वरूपावरून मजुरी देणे टेलरला मान्य नव्हते. त्याच्यामध्ये कामगाराने पूर्वनिर्धारित कामापेक्षा जास्त काम केले तर त्याला जास्त मजुरी द्यावी आणि कमी काम केले तर कमी मजुरी द्यावी. मजुरीच्या आशेने तो जास्त काम करतो, त्यामुळे कारखान्याची उत्पादन क्षमता व कामगारांची कार्यक्षमता वाढते. अशा प्रकारे हे टेलरचे जे काही व्यवस्थापनासंदर्भात जे काही नियम आहे हे नियम एका विशिष्ट पद्धतीवरती आधारलेले असते, शास्त्रीय पद्धतीवरती आधारलेली आहे. अशा पद्धतीने फ्रेडरिक टेलर यांनी शास्त्रीय व्यवस्थापनाची संकल्पना ही मांडलेली आहे.